नमस्कार, मी सुदेश नादुतमल. नमस्कार लाईव्ह वरील वसा समाज सेवेचा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. नांदेडच्या मातीने अनेकाला घडविले आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाणापासून ते नरहर कुरुंदकर, साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांच्यासारख्या अनेकांना या मातीने घडविले आहे. डॉक्टर राजेंद्र गोनारकर हे त्यातलेच एक. मूळचे परभणीचे असलेले डॉक्टर गोनारकर नांदेडमध्ये आले, स्थायिक झाले, आंबेडकरवादी चळवळीत सक्रिय झाले आणि साहित्य, चित्रपट या क्षेत्रात आपले अस्तित्व उमटवले. त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. प्राध्यापक राजेंद्र गुणारकर म्हटलं की नांदेडमध्ये दलित चळवळ आठवते. आंबेडकरवादी विचाराचे फार मोठे संस्कार त्यांच्यावर झाले आहेत. त्याविषयी ते सांगतात. माझा आणि दलित चळवळीचा संबंध अगदी बालपणापासून आहे. कारण मी जेव्हा ज्या वस्तीमध्ये वाढत आलो त्या वस्तीमध्येच मला या दलित चळवळीचे बाळकडू मिळालेले आहेत. माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे पाथरी तालुका, पाथरी जिल्हा परभणी येथे झालं आणि नंतर मी 5वी पासून ते जवळपास BA पर्यंत मी परभणीने येथे शिक्षण घेत होतो. त्यावेळेस माझा वास्तव्य हे आंबेडकर नगर, त्याच्यानंतर लोकमान्य नगर आणि गौतम नगर, फुले कॉलनी या परिसरामध्ये झालं. आणि परभणी हे सांस्कृतिकदृष्ट्या आणि चळवळीच्या दृष्टीने एक महत्त्वाचं ठिकाण होतं आणि त्यामुळं त्या काळात असलेली नामांतराची चळवळ असेल किंवा अन्य सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्यामधून माझा या चळवळीशी आणि या विचारांशी जवळचा संबंध निर्माण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला दलिताचे नाव दिल्यामुळे ती चळवळ संकुचित झाल्याचे वाटते. परंतु दलित ही एक जाणीव आहे आणि ती व्यापक आहे असे ते स्पष्ट करतात. मुळामध्ये हा आरोप दलित साहित्यापासून केला गेला की दलित साहित्य जेव्हा 1960च्या दशकामध्ये उदयाला आलं आणि त्यांनी पहिल्यांदा पूर्वाश्रमीचे जे अस्पृश्य समाज आहे त्यांच्या दुःखाला आणि वेदनांना जेव्हा उद्गार दिला आणि त्याचं एक साहित्य प्रवाह म्हणून जेव्हा त्याचं प्रतिष्ठापना झाली, तो प्रतिष्ठित झाला, त्यावेळेस हाच मुद्दा उपस्थित केला की दलित म्हणजे कोण आणि दलित म्हणजे काही तुम्हाला चौथा सुभा हवा आहे का. पण वस्तुतः दलित ही एक जाणीव आहे आणि म्हणून या जाणीवेमध्ये असणारे जे म्हणून दडपलेले आहेत, जे म्हणून शोषित आहेत, ते म्हणजे दलित आहेत. आणि या अर्थानं खरं तर या देशामध्ये दलित हे किती टक्के लोक आहेत असं जर तुम्ही मला विचाराल तर जवळपास 85% लोक या देशामध्ये दलित आहेत. आणि 85% दलितांचा विचार घेऊन एकूण लोकसंख्येच्या 85% लोकांच्या बाजूनं, लोकांच्या संदर्भाने, लोकांच्या विकासाच्या संदर्भात जर कोणी बोलत असेल तर ते संकुचित आहे असं मला वाटत नाही. उलट दलित ही संकल्पनाच भारतीय समाजामधली सर्वात व्यापक आणि सगळ्या समष्टीला कवेत घेणारी अशी संकल्पना आहे. त्यामुळे दलित चळवळ ही काहीतरी संकुचित लोकांची चळवळ आहे हा भ्रम आहे असं मला वाटतं. देश पातळीवरील वेगळी ओळख निर्माण केलेल्या फॅन्ड्री चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मुंजळे हे डॉक्टर गोनारकरांचे शिष्य होते. नागराज मुंजळे यांनी दिग्दर्शित केलेल्या पिस्तुल्या या चित्रपटामध्ये डॉक्टर गोनारकर यांनी इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. जाणून घेऊया आपण त्यांच्याविषयी. नागराज हा माझा तसा विद्यार्थी मित्र आहे. मी अहमदनगर येथे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत होतो. त्यावेळेस मिथुनचंद्र चौधरी हा माझा सहकारी होता. तो पण माध्यमशास्त्र संकुलामध्ये शिकवायचा आणि नागराज त्यावेळेस कवी होता आणि पुण्यासारख्या शहरामध्ये तो वाढला होता आणि तिथनं तो मिथुनचंद्र चौधरी सोबत आमच्या नगरला आला आणि त्यानं आमच्या जर्नलिझम या कोर्सला प्रवेश घेतला. मुळामध्ये नागराज हा अत्यंत संवेदनशील आणि कवी मनाचा असा तो लाजरा बुजरा असा विद्यार्थी होता आमचा. आणि त्यावेळेस जे MJ साठी जे प्रोजेक्ट असतो तो प्रोजेक्ट करताना त्यानं ती कथा लिहिली, आपल्या जीवनाची कथा लिहिली, आपल्या जगण्याच्या संदर्भातलं त्याचं ते सगळं कथन होतं आणि त्यामुळं ते जे शूटिंग आहे ते एका दिवसामध्ये पूर्ण करायचं होतं. आणि मी त्याचा तसा शिक्षक जरी असलो तरी त्यांचं आणि माझं नातं मित्राचं होतं आणि त्यामुळे त्याचा आग्रह होता की सर तुम्ही पण त्याच्यामध्ये एक भूमिका केली पाहिजे. आणि म्हणून त्या फिल्ममध्ये मी एका इन्स्पेक्टरची छोटी भूमिका केलेली होती आणि नंतर तो चित्रपट इतका गाजला की त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. आता बाकीचा इतिहास तुमच्याकडे आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाचे गांभीर्य आता संपत चालत असल्याचे खंत ते व्यक्त करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य आणि कर्तृत्व हाच मुळामध्ये खरं तर मोठा संदेश आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि संबंध भारतीयांसाठी.
पण तुम्ही म्हणाल की बाबासाहेबांकडून विद्यार्थ्यांनी घेण्यासारखं काय आहे किंवा त्यांचा कुठला मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सूत्र सांगितले की जे अनेकदा सांगितलं जातं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण ते इतक्या सहजतेनं लोकांनी आता घेतलेलं की त्याच्यातलं गांभीर्य आपण काढून टाकले की काय अशी शंका यावी इतपत ती घोषणा जी आहे ती गुळगुळीत झालेली आहे. पण त्याच्यातलं जे सत्व आहे, त्याच्यातला जो इसेन्स आहे, त्याच्यातलं जे मूलभूत सूत्र आहे ते मात्र अद्यापही कमी झालेलं नाही. कारण दलित शोषित समाजासाठी आपल्या प्रगतीचं, आपल्या उत्थानाचं जर कुठलं साधन असेल तर ते शिक्षण हेच आहे. आणि म्हणून शिक्षण ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे असं जे बाबासाहेब म्हणत होते ते खरं आहे की शिक्षण घेतल्याशिवाय दलित समाजातला किंवा कुठल्याही बहुजन समाजातला माणूस अस्तित्वात येऊ शकत नाही, म्हणजे त्याला कुठलंही आयडेंटिटी प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिका हा जो मंत्र दिलेला आहे ही खरं तर दलित विद्यार्थ्यांनी, बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांनी आपली आत्मप्रतिज्ञा मानली पाहिजे आणि त्या दृष्टीनं वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर बोनारकर यांना शिक्षण कार्य, समाजकार्य, साहित्य, चित्रपट या क्षेत्रात कार्य करत असताना कुटुंबाचा जो आधार किंवा सहकार्य मिळतो त्याबाबत त्यांनी सांगितले आहे. आता विद्यापीठातलं कामकाज, इतर चळवळीतलं कामकाज किंवा तुम्ही ज्याचा उल्लेख केला साहित्य क्षेत्र, त्याचं कामकाज किंवा साहित्य क्षेत्रातलं मग काही कवी संमेलनं आहेत, काही व्याख्यानं आहेत किंवा काही पुस्तक प्रकाशनं आहेत, या सर्वांमध्ये वेळ देताना घराकडे वेळ द्यायला थोडंसं फार संधी कमी मिळते आणि यामुळं मनस्ताप कुटुंबियांना तसा होतोच. परंतु आमची जी सहचारिणी आहे शीतल, तर ती अत्यंत समजदार अशी ती आहे आणि ती पण उच्च शिक्षण घेतलेली आहे, तिचं पण शिक्षण चालूच आहे. आणि मला 2 मुली आहेत आणि त्या 2 मुली लहान आहेत, शाळेमध्ये जातात आणि म्हणून ही ओढाताण तर होतेच आहे, परंतु त्याच्यामध्ये तिची जी एक साथ किंवा सोबत मिळते किंवा इतर शहरामध्ये आता माझे कुटुंबीय आहेत, माझे नातेवाईक आहेत, त्यांचा सुद्धा माझ्या कुटुंबातील ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवताना मोठा हातभार राहतो आणि त्यामुळं कुटुंबाकडे माझं दुर्लक्ष जरी झालं तरी त्याच्यातून काही फार नुकसानदायक घडत नाही आणि त्यामुळं मला सामाजिक, शैक्षणिक किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वावरताना फारसा ताण जाणवत नाही. बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना ते शिक्षणातील निष्ठेला मूलभूत मानतात. तर मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की माझे वडील सॉईल कन्झर्वेशनमध्ये होते आणि त्यामुळं त्यांची पाथरी, जे परभणी जिल्ह्यामधले जे गाव आहे तिथे त्यांची म्हणजे कार्यकाल चालू होता. त्यावेळेस माझं प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली. तिथला माळीवाडा जो नावाचा जो परिसर आहे तिथे मी 1ली ते 4थी या पद्धतीने शिक्षण घेतलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की तो जो पाया आहे त्या शाळेमधला तो मला शिक्षणाकडे घेऊन गेला. कारण त्या प्राथमिक शाळेमध्ये मला जी शिक्षकांकडून जे प्रेम मिळालं, आम्हाला विशेषतः रावसाहेब कुलकर्णी सर म्हणून होते, तर त्यांचा जे प्रेम सुरुवातीला मिळालं आणि त्यांनी मला विशेषतः की शिक्षणाची गोडी लावली आणि त्याचा परिणाम असा झाला की मी सबंध म्हणजे महाविद्यालयीन जीवनापर्यंत शिक्षणाच्या बाबतीमध्ये ऑनेस्ट राहिलो, प्रामाणिक राहिलो आणि त्यामुळं मला असं वाटतं की ते जे बीजारोपण बालवयामध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी 5वीला परभणीमधल्या अत्यंत नामवंत शाळेमध्ये प्रवेश घेतला होता, बालविद्या मंदिर. तर त्या काळातली ती अत्यंत प्रतिष्ठित अशी शाळा होती. प्रवेश मिळत नव्हता पण तरी देखील आमच्या वडिलांनी प्रयत्नपूर्वक त्या शाळेमध्ये माझं ॲडमिशन केलं आणि तिथे मारा पोटेकर हे मुख्याध्यापक होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटकी, अत्यंत संस्कारक्षम अशी ती शाळा होती. वेगवेगळे उपक्रम त्या शाळेमध्ये राबवले जात होते आणि म्हणून जातीपतीच्या पल्याड जाऊन कसा विचार करता येऊ शकतो, भाषेचा कसा विचार करता येऊ शकतो आणि विज्ञानाचा प्रात्यक्षिकाच्या द्वारे कशा पद्धतीने आपल्याला वापर करता येतो. मला एक तुम्ही म्हणालात म्हणून मी मुद्दाम सांगेल की जेव्हा राकेश शर्मा हा अंतराळवीर, भारताचा अंतराळवीर जेव्हा अवकाशामध्ये गेला होता आणि तेव्हा तिथून त्यानं जे इंदिरा गांधीशी संवाद साधला होता, तर तो संवाद आम्हाला व्हिडिओद्वारे आमच्या शाळेने दाखवला होता की त्या काळामध्ये व्हिडिओ किंवा TV याचं प्रचलन नव्हतं, तरी देखील एका हॉलमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना बसवून तो जो राकेश शर्माला इंदिरा गांधीने प्रश्न विचारला होता की आपको हिंदुस्तान कैसा दिख रहा है, तर तेव्हा त्यानं जे उत्तर दिलं होतं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर ही जी एक भावना आहे राष्ट्रप्रेमाची, देशप्रेमाची, समाजप्रेमाची,
तर ती भावना सुद्धा बालविद्या मंदिरानं माझ्यामध्ये संस्कारित केली असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी महाविद्यालय परभणी येथे घेतलं. तिथल्या शिक्षकांनी, विशेषतः ज्यांचा मी उल्लेख करेल, किशन चोपडे सर आहेत, बोराडे सर आहेत, यांनी मला प्रयत्नपूर्वक सांगितलं की तू परभणीमध्ये पुढील शिक्षण घ्यायचं नाही, तू औरंगाबादलाच गेला पाहिजेस. मला कळत नव्हतं की मी औरंगाबादला का गेलं पाहिजे, पण तरी देखील त्यांचा आग्रह होता आणि मला कळत होतं की ज्या अर्थी आपल्याला शिक्षक सांगतात त्या अर्थी ते आपल्या भल्याचं सांगतात. आणि म्हणून मी MA साठी औरंगाबाद हे शहर गाठलं. आणि आपण सगळे जाणता की औरंगाबाद हे चळवळीचं केंद्र आहे आणि त्यामुळं त्या शहरानं सुद्धा माझ्या व्यक्तिमत्वाला मोठा आकार दिला आहे असं मला वाटतं. माणूस खूप शिकला तरीही त्याच्यातील अस्वस्थता कमी झाली नाही. त्याचे कारण त्यांनी सांगितले आहे. नाही, एवढं खरं आहे की आता उच्च शिक्षण घेतल्यामुळं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. अस्थिरतेचे प्रश्न आहेत, असुरक्षिततेचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, ताणतणावाचे प्रश्न आहेत. पण आपण ज्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणामध्ये जगतो आहोत त्याच्यातून ते येतं. म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की माध्यमांचं हे युग आहे आणि आता कुठलीही गोष्ट इतक्या झपाट्याने बदलते आहे आणि त्या बदलत्या युगाशी, बदलणाऱ्या समाज गतीशी जेव्हा आपण मॅच करू शकत नाही तेव्हा तो ताण येतो, तेव्हा तो संभ्रम निर्माण होतो. आणि आपल्या शिक्षणामध्ये, विशेषतः पुस्तकी शिक्षणामध्ये, या सगळ्या प्रक्रियेशी किंवा या सगळ्या संभ्रमाशी जगडायचं कसं याचं फारसं प्रशिक्षण किंवा फारसं ज्ञान आपलं पुस्तकी ज्ञान जे आहे किंवा ट्रॅडिशनल जे एज्युकेशन फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये ते मिळत नाही. ते आपल्याला आपल्या सांस्कृतिक आणि आपल्या जे भोवताल आहे, साहित्य आहे किंवा आणखी सांस्कृतिक उपक्रम आहेत, भाषणं आहेत, व्याख्यानं आहेत, सन्माननीय व्यक्तीचं काही सांगणं आहे, याच्यातून आपल्याला या परिस्थितीवर मात करण्याचं बळ मिळू शकतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी केवळ मार्क आणि केवळ पुस्तक याच्या पलीकडे जाऊन जर समाजाच्या या स्थितीगतीला समजावून घेतलं तर मला असं वाटतं की या सगळ्या संभ्रमाच्या, असुरक्षिततेच्या, भयाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपलं चित्त आणि आपलं मन शांत ठेवून आपण वाटचाल करू शकतो. वसाहत समाज सेवेचा या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलं होतं डॉक्टर राजेंद्र गोनाळकर यांना. उद्या भेटणार आहोत आपण अशाच एका मान्यवरांसोबत. तोपर्यंत नमस्कार. आपले धन्यवाद. नमस्कार. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्याचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळेल. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला, तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबाबत खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल. संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट 845481 1115. कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने. घर कार्यालयाला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट सजावट आणि थर्मोपालच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 992290 9974.